आज आपल्या महाराष्ट्रात एस्टीम फाईलसारख्या गोष्टी होत आहे. हे लाजिरवाणी गोष्टी आहे. आपल्या जर महाराष्ट्रात जर अशा जर गोष्टी होत असेल तर खरंच लाजिरवाणी गोष्टी आहे. अशोक खरातसारखा व्यक्ती महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात राहून एवढ्या लेवलचं मोठं काम करतो. एवढ्या मोठ्या लेवलचं काम करणे हे एकट्याचं काम तर नाही आहे. जर एखादा भोंदू बाबा, कोणता साधू बाबा, कोणता कोणत्याही प्रकारचा बाबा जर या महाराष्ट्रात असा येऊन असेल तर त्याच्या मागे नक्कीच नेते म्हणा, मंत्री म्हणा, सेलिब्रिटी म्हणा, ह्या प्रत्येकाचा हात असतो. तेच त्यांना मोठे करतात. कारण की मोठ्या माणसांनाच अशा लोकांचा हात आपल्या डोक्यावर हवा असतो. गरीब लोकांना अशा लोकांची कधीच गरज पडत नाही. मंत्री, संत्री, सेलिब्रिटी, नेते हे त्यांना मोठे करतात. हेच मोठे करतात. मोठे करून त्यांचे मंदिरं बांधतात, त्याचे नावं करतात, त्यांना संरक्षण देतात, देणग्या देतात. त्यांच्या मंदिरात जाऊन, त्यांच्या हवनात जाऊन तूप घालण्याचे कामसुद्धा हे मंत्रीच करतात. आणि नंतर मग अशा गोष्टी होतात. हे एस्टीम फाईलसारख्या गोष्टी ह्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मग होतात. मग तेव्हा हे मंत्री, संत्री, सेलिब्रिटी, त्यामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हेच उत्तर देतो की मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही. अरे मग तुला त्याच्यातलं काही माहीतच नव्हतं, तू गेला गायली होता चाणक्या तोंडाच्या तिथं. त्याला लायण्याचं मोठं तूच तर गेलं. अगर तूच जर त्याचा हात धरला नसता तो आज एवढा मोठा व्यक्ती झाला असता का? एवढा मोठा व्यक्ती झाला म्हणूनच त्याच्यामध्ये हा मा झाला ना. आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी असे जर कृत्य होत असेल तर अशा त्याचा महाराष्ट्रात तर जागाच नाही आहे. अशा कृत्यांना महाराष्ट्रात जागाच नाही. अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवण्याची लायकीच नाही आहे. आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तो शिक्षा झाली पाहिजे. जो दोषी आहे त्या व्यक्तीची फाईल उघडी झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. म्हणजे परत अशा भोंदू बाबांना जागाच मिळाली नाही पाहिजे महाराष्ट्रातली. आणि आपण का बरं अशा लोकांना समोर करतो मला तेच समजत नाही. अशा अशोक खरात म्हणा किंवा अजून कोणते बाबाजी कोणते, काय गरज आहे रे? काय मतलब पडते? काहीच गरज नाही ना. पण तरीसुद्धा आपण अशा लोकांचा हात घेऊन त्यांना समोर करतो आणि नंतर आपणच आपले तोंड लपवतो.